काल भैरव या संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज हुसेन सर आले दुबई मधून आजच आलेले आहेत आणि आल्यास त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज काल भैरव क्रिकेट संघ या संघाला दिलेला आहे. यजमान संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सामन्याला सुरुवात करायची आहे. शिवशक्ती या संघाला विनंती करतो सामन्याला सुरुवात करायची आहे. मिलिंद चिमन यांनी सर्वेशनी जे कॅश पकडली होती त्याला मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं होतं. किरण दादा यांना विनंती करतो की तो कॅश प्राइज द्यायचा आहे. किरण दादा जबरदस्त कॅश आणि टुर्नामेंट ऑफ द कॅश सुद्धा होऊ शकते अशी कॅश त्यांनी पकडली होती. चिमन दादा यांनी दिली होती आणि किरण दादा विनंती करतो तो पारितोषिक त्याला द्यायचा आहे. हे सुद्धा दबंग आहेत केलशीतले नवानगराचे दबंग बस नाम ही काफी आहे. किरण दादा आता मॅचला सुरुवात झाली. फास्ट सामना खेळवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील गुहागरकर 5 चेंडूची ओव्हर असणार आहे कारण का मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला तुमच्या केलशीतला एक संघ आहे. केलशी बॉईजचा 12वा खेळाडू इथे आहे. हुसेन सर असतील वसीम सर असतील ते 12वा खेळाडू आहे आणि मी त्याचा 14वा खेळाडू. आणि आता जाऊया मॅच कडे. फास्ट सामना खेळवायचा. दोन्ही सलामीचे फलंदाज सनाउल्ला आणि मलिक दोन्ही बॅटर मैदानामध्ये विराजमान. स्ट्रायकिंग एंडला बघूया कोणता बॅटर राहतो आणि आदनाने काय खेळी केली कारण का पूर्ण हुसेन सर काही चलू या पूर्ण मॅच मध्ये षटकार येत नव्हते. शेवटचा एक षटकार जाताना लंचच्या टायमिंग मध्ये फक्त बंड्याने एक षटकार मारला होता. नंतर मग आदनाने विचारलं षटकार इथे मारणार कोण आणि वसीमभाई म्हणाले की षटकार मारणारा फक्त तूच आहेस आणि त्या पुढच्या इनिंग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 2 षटकार आदनाने मारले. जबरदस्त बॅटिंग आदनांच्या बॅट मधून पाहायला भेटली. तुमचा बिबटे आहे 10 हत्तीचं बिल आहे. त्याला मी त्याला उपाधी दिलेली आहे आमटी आर्मी. भरपूर आमट्या तो पकडत असतो त्याला म्हणून आमटी म्हणून ते उपाधी गेल्या वर्षी आम्ही बिबट्या म्हणून त्याला उपाधी दिली होती. जबर मॅच कडे बॅटिंगला आहे मलिक. नॉन स्ट्राईकला सनाउल्ला. बॉलिंग साठी आहे स्वप्नील गुहागरकर. त्याच्यानंतर होणार सामना सुलतानिया वालवटी वर्सेस स्टार स्पोर्ट आडे. दोन्ही संघांनी रेडी व्हायचं आहे. पहिला चेंडू घेऊन आलेला आहे स्वप्नील. हात लागल बॉल हवेमध्ये चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चांगला चेंडू सुशांतने गॅदर केलाय. मात्र तुम्हाला जबरदस्त मॅच पाहायला भेटेल. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य बलशाली ताकदवाचे संघ आमने सामने भेटताना धुम्मत चक्री चकमक जुगलबंदी आताची बाजी अमरी तुमरी रसिकेच कलगीतुरा यादवी रणदुंदी रणधुमारी याची देई याची डोला रंगलेला तो मा सोला. गुरु पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. 6-7 पॉज स्ट्राईक. आपल्याकडे बॉल पुन्हा एकदा समीरच्या मस्तकावर दस्तक देऊन सुमितकडे चेंडू गेलेला आहे. सुमितने मात्र चांगला चेंडू गॅदर केला. तेवढा चांगला थ्रो पाहायला भेटला. आई वडील आपल्यासाठी एटीएम कार्ड बनत असतील तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी म्हातारपणे आधार कार्ड बनायला हवं. वसीमबाई कहतो चलू. कोणी रोजा ठेवला कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. हुसेन सर सुखी तोच झाला ज्यांनी घरामध्ये आईबाप ठेवले. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि बॉलिंग साठी आलेला स्वप्नील. धाव संघ झाले 4. स्ट्रायकिंग एंडला आहे मलिक. लिक 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 मलिक. चांगली फटकेबाजी नक्कीच पाहायला भेटेल. आणि पुन्हा एकदा स्वप्नील 6-7 पॉज स्ट्राईक. हाफ टॅकल बॉल पंच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचांनी दोन्ही हात समांतर. धावा मिळाला अवांतर. लाईन से भटके गुरु मिले के पटके ना गुरु ना. धाव सगळे झाले 5 धावा फलकामध्ये लगावलेले आहेत. काय वर्णूम या टुर्नामेंटचा ताप पर्व दुसरं याचाच आहे गर्व यातच आहे मात्र सर्व
आणि कुणाल हा हुसेन सर कैतेचरू मुंबईमध्ये 20,000ची बोली या खेळाडूवर लागलेली आहे. असा कुणाल झेंडेकर. हो आता मात्र कमबॅक म्हणावं लागेल. कमबॅक केलेला आहे. चांगला असा भरणा असा संघ केलशी बॉईज 1-4 फॉर्मॅट आम्ही पाहिलं होतं. 1-4 जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा 5 पंढरीची चर्चा व्हायची. पण जेव्हापासून आमचा न्यू अंजुमन संघ दाखल झाला 5 पंढरीमध्ये हा कार त्यांनी निर्माण केलं होतं. तिथपासून आता दहशत निर्माण झाली केलशी या संघाची. हो ना हुसेन सर. आता फक्त दिशा दिली. आता फक्त दिशा दिली. पीपीएल ला सुद्धा भरपूर टुर्नामेंट ज्याने गाजवलेले आहेत असे खेळाडू आयकॉन सुद्धा केलशिया संघातून खेळाडू पीपीएल मध्ये ठरलेले आहेत. नाजिम असेल, सनाउल्ला असेल, मासूम असेल त्याची चर्चा आपण पीपीएल ला सुद्धा केली आहे. म्हणजे 5 पंढरी प्रीमियर लीग मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती. नाईटला ती टुर्नामेंट तिथे मोठमोठे आयकॉन असताना आमचा न्यू अंजुमन संघाचे खेळाडू आमच्या केलशीतले खेळाडू तिथे आयकॉन म्हणून राहिले. अभिमानाची बाब आहे. धाव संघ झाले 6 धावा. शेवटचा चेंडू आहे. स्वप्नील टेंशन लेने का नहीं, तेरा भाई है सुमित खड़ा है. जब मैटर बड़े होते तो सुमित साहब खड़े होते. ओहो पॉइंटला मला चेंडू घेण्यात आलेला आहे. कॅचची संधी आणि सुशांतने मात्र कॅच सोडलेली आहे. सुशांतने मात्र कॅच सोडलेली आहे. सुशांतला वारंवार आम्ही म्हणत असो सुशांत आपल्या इकडे खेळायला जेव्हा येतो तो बॅटिंग आणि बॉलिंग साठी येतो, फिल्डिंग साठी येत नाही. त्याचं मात्र त्यांनी प्रक्षेपण केलेलं आहे. सुशांतने कॅच सोडलेली आहे. बरोबर ना म्हणतो की ना आपण क्रिकेट खेळायला गेलो प्रॅक्टिसला गेल्यानंतर काय फिल्डिंग सुद्धा करायची आहे. कारण का एक एक विकेट महत्वाचा, एक धाव महत्वाची आहे. धाव संख्या झाले 7 धावा. 5 चेंडू 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि आयपीएल मध्ये पाहिलं इम्पॅक्ट प्लेअर आणि वसीमबाई हुसेन सर कैतेचर वसीमबाई कशाने आंघोळ करतात. वसीमबाई कशाने आंघोळ करतात. नाही वसीमबाई घामाने आंघोळ करतात. कारण जी माणसं पाण्याने आंघोळ करतात ती फक्त आपला पोशाख बदलतात आणि जी माणसं घामाने आंघोळ करतात ना ते इतिहास घडवतात. वसीमबाई उद्या दुबईला जाणारा शेवटचा दिवस आहे. जाऊया 1 वर्ष समाप्ती. धावसंख्या झाले 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. बॉलिंग साठी आलेला आहे ओमकार ज्याने डीपीएलचा पर्व गाजवलेला आहे. असा बॉलर आणि तेवढ्या ताकदीचा बॅटर सनाउल्ला ज्याने पूर्ण हा कार 1-4 फॉर्मॅट मध्ये असे दोन्ही बॅटर आमने सामने भिडताना फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली. स्ट्राईकला सनाउल्ला फक्त एक चेंडू मध्ये एक धाव काढलेली आहे. पॉइंटला जो चेंडू मारला होता कटवला होता पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये चेंडू गेला. सुशांतने ती कॅच सोडली. नक्की त्याची चर्चा आणि थोडी फिल्डिंग मध्ये तब्दिली करताना पाहायला भेटतोय. ऋषिकेश स्वप्नीला नक्कीच पॉइंटच्या दिशेने गल्लीचा खेळाडू रणनीती एक युवरचना सनाउल्ला सोबत आकारलेली आहे. हा ट्रॅकल बॉल काय रणनीती आहे बघा. कारण का स्वप्नीलाच त्यांनी फक्त टच केलं होतं. स्वप्नीलाच फक्त फिरवलं होतं तिथेच चेंडू गेला. ही रणनीती कारण का हा खेळाडू भरपूर वर्ष आमने सामने खेळलेले आहेत. आणि नक्कीच आपण ती मॅच T20 सुद्धा हुसेन सर पाहिली. कारण का पाकिस्तान विरुद्ध तो इंडिया तो T20 सामना झाला तेव्हा मात्र सुद्धा एक फिल्डिंग अशी सजवली गेली होती. तिथे शेवटची ती कॅच गेली आणि भारतात तो सामना जिंकला. वर्ल्ड कपचा सामना T20चा तशीच अवस्था होताना आणि ओंकारने मध्ये सातत्याने दुसरा बॉल डॉट केलेला आहे. लोडामध्ये सध्या काम करत असतो ओंकार. परंतु आज शिवशक्तीच्या प्रेमापोटी शिवशक्तीवर असलेलं त्यांचं प्रेम त्यांना खेचून घेऊन आलेलं आहे. पुन्हा एकदा ओंकार 6-7 पळाला स्टार्ट. हो दाखवला चेंडू समीरला चेंडू अडवायचा आहे. एक धाव काढेल दुसऱ्या धावेसाठी. पंचांकडे मोठी अपील फेटाळलेली नक्कीच समीर सुद्धा नाखुश असेल. एक धाव वाचवायची आहे. धावा जर तुम्हाला वाचवलात नाही तुम्हाला धावा नंतर कराव्या लागतील. त्याच्यानंतर होणार सामना वालवटी वर्सेस स्टार स्पोर्ट आडे. टॉस साठी यायचं वालवटी वर्सेस स्टार स्पोर्ट आडे. धावसंघ झाले 10. 1.3 हा धावा फलकावर लगावले. पुन्हा एकदा ओंकार पुढे येऊन डान्स इन द ग्राउंड. चेंडू गेला गल्लीच्या दिशेने. 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. हुसेन सर कहते चलो कबूतराला गौड्याचे पंख लावता येतील
परंतु गगन भरायचे वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण का आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. काय घेता येते? आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. करू पुन्हा एकदा ओंकार टू मलिक असा लागला सामना. हा हा, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. सेफ आहे, परंतु सेफ आहे. म्हणून सुद्धा सेफ आहेत, कारण का अदनान अजून आलेला नाही. अदनानची आम्ही वाट पाहिली, अदनान अजून आलेला नाही. बिबट्या धाव संघ राहिले आता 3 धावा, तब्बल धाव राहिले. 14 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब ब्लॉगर मोहिज वडेकर ही स्पर्धा पाहत आहे. आणि 2 समाप्त धावसंख्या झाले. 14 धावा फलकावर लगावले गेले. केल्सी बॉईज वर्सेस शिवशक्ती असा हा रंगणारा सामना. जे बाहेरचे खेळाडू मागे राहायचं, बाहेर जे खेळाडू आहेत. आणि हा स्वयंसेवकनी मागे जायचं. स्वयंसेवक पूर्ण ग्राउंडवर राहायचंय. किरण दादा तू सांगल्याशिवाय कोण जाणार नाही बाउंड्रीवर. तुझ्या स्टाईल मध्ये सांगायचंय, प्रेमाने सांगायचं नाही. तुझी स्टाईल आहे ना, त्या स्टाईलमध्येच पोरं जातील. 2 मध्ये समाप्त. नाव सांगायचं 14. वसीम बाय 14 नावा झाले. वसीम बायला घाम सुद्धा फुटलेला त्याचा संघ आहे. वसीम वर्सेस अमोल असा रंगणारा सामना. आता मात्र आलेला कुणाल. आपण कॉमेंटच्या माध्यमातून कुणाल दाते सरांना पाहिलं, गुरुवारी आहेत. नक्कीच IPL सुद्धा कॉमेंट करताय. आपण पाहिलं कुणाल दाते सरांना. आणि मात्र हा कुणाल आलाय, कुणाल झेंडेकर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. हो ऐश लागलेली आहे. काय घडलंय, काय बिघडलंय. ऋषिकेशने मात्र कॅच सोडले, परंतु खरोखर अप्रतिमाशी डाय त्यांनी मारली. उंच अशी उडी, कारण त्याची हाईट कमी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. धाव संघ झाला 15. 2.1 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेला आहे. अगर आपको उड़ना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख होने चाहिए कि नहीं गुरु. इरादा पक्का होना चाहिए. दुबई रिटर्न हुसेन, तुम्ही आला तरी वसीम जाणार. काय दुर्भाग्य असेल. आणि आता मात्र डॉट. नक्कीच आपण पाहिलं, ज्याला संधी मिळते नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान. मिळाला संधी सोनं करतो तो खरा विजेता. बघूया कोणता संघ विजेता आहे, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा कुणाल स्ट्रायकिंग एंडला आहे. सनाउल्ला. अदनानची अजून आम्ही वाट पाहतोय. अदनान कधी येणार. बिबट्या येणार कधी. बिबट्या येणार आता. बिबट्या येणार आता. बघूया कोणता बॅटर होतोय. मित्र बुडी नक्कीच अदनान ची गरज आहे, कारण का 2 मोठे 6 षटकार, कारण का हवा सुद्धा आहे. नक्कीच आम्हाला सुद्धा रणनीती माहिती आहे केल्शिया संघाची. भरपूर वर्ष आमने सामने मिळताना शिवशक्ती वर्सेस केल्शिया संघ. स्टार स्पोर्ट आडे वर्सेस वालवट संघ. टॉस घ्यायचा. शाकिब टॉस साठी व्हायचं. शाकिब आहे आपला एक कर्णधार पाठवायचा आहे. आणि स्टार स्पोर्ट मोहल्ला शहबाज टॉस साठी यायचंय. शहबाज वर्सेस शाकिब असा रंगणारा सामना. शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि स्ट्राईकला अदनानला हाफ ट्रॅकल बॉल. हीच एक दिशा असेल कुणासाठी. हाफ ट्रॅकल बॉल. मी आधी सांगितलेलं अदनानसाठी कोणती डिलिव्हरी. अदनानसाठी हाफ ट्रॅकल. जर त्याला बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल दिलात तर पट्टा शॉट तो मारेल, तेवढी क्षमता त्याच्याकडे आहे. धाव संघाचा 15 धावा. 2.4 चेंडू. शेवटचा चेंडू कुणाल. हा सुद्धा नक्कीच हाफ ट्रॅकल बॉल, कारण हा शेवटचा बॉल आहे. निर्णायक चेंडू असेल. जर ह्या चेंडूमध्ये पट्ट्यामध्ये जर बॉल भेटला तर षटकार होऊ शकते. त्यामुळे अकू टप्प्याचा बॉल टाकणे गरजेचं. आणि कुणालकडे तेवढी क्षमता सुद्धा आहे. त्याला माहिती आहे भरपूर मोठमोठे टुर्नामेंट खेळणारा खेळाडू बॅटिंग साठी आलेला आहे. रिजवान. रिज 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 रिजवान. हो
आणि आता फर्निचर लॉस इज वन मार्क टू द पवेलियन. पहिली जी धाव काढली कारण का तुम्हाला स्ट्राईकला आदनाला ठेवायचंय, त्यामुळे तुमची रणनीती नक्कीच वसीमभाई चुकलेली आहे. वसीमभाईला घाम सुद्धा फुटलेला आहे. अभी जो आपको लगता है कि ये 15 रन का छोटा सा टारगेट है, लेकिन जिस तरीके से आप विकेट देख रहे हो, ये 15 रन का टारगेट भी काफी अच्छा टारगेट साबित हो सकता है. डिपेंड है कप्तान किस तरीके से फील्ड प्लेसिंग करते हैं, एक्स्ट्राज पे कंट्रोल करना होगा. अब जीतने के लिए 15 गेंदों में 16 रनों की जरूरत. 15 गेंदे 16 रन. आणि शाकिब वालवटी शेवटचे ते नक्कीच खुश असतील. तेवढे 2 बॉलवर बंड्याला 2 चेंडू बीट केले. स्टार्स मोडला आणि आलेला आहे शहबाज. भरपूर असे शहबाज सुद्धा मेडिकल सुद्धा आहे. हुसेन सर आमचे साठी भरपूर 24 तास त्यांचा मेडिकल उघडा असतो शहबाज सरांचा. आणि याचा टॉस मात्र होणार आहे किरण दादा दबंग यांच्या हस्ते. टॉस दबंग स्टाईल मध्ये टॉस उडवायचा आहे. शहबाज वर्सेस शाकिब असा रंगणार सामना. वालवटी वर्सेस स्टार स्पोर्ट आडे असा रंगणार सामना. नाना हवेमध्ये उडालेला आहे. 15 बॉलची म्हणजे मॅच असेल म्हणजे 5-5 चेंडूची. टॉस विन शहबाज नाव आहे. शहबाज सामना सुरुवात करायची फास्ट. फास्ट सामना खेळवायचा आहे. बघूया वसीमभाई बॉलिंग साठी कोण येतोय. वसीमभाईचा आवडता खेळाडू बॉलिंग साठी मात्र आले श्वेब. नाखुश असेल. पाणी जेव्हा उठला तेव्हा आला गाड्या टाकायला हादनान. डॉक्टर मनसूर धनशे यांचं आगमन झालेलं त्याने विनंती करतो व्यासपीठ यायचंय. डॉक्टर मनसूर धनशे मनसूर धनशे यांचं आगमन झालेलं त्यांना विनंती करतो की नक्कीच आम्ही त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहोत. डॉक्टर मनसूर धनशे माजी सरपंच आडे त्यांचं इथे क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मनसूर धनशे सरांचं मोठी व्यक्तिमत्व आडाचे भीष्म पितामह. भरपूर असं त्यांचं असलेला अनुभव भरपूर असा अनुभव आहे. आणि समाजसेवक वसीमभाई आडे वर्सेस केलशी असा रंगणारा सामना आहे. चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतषबाजी अमृत उमरी रसकेच कलगी तुला यादवी रणनंदी रणमारी याची देही याची डोला रंगलेला तो महासोला. सामन्यात सुरुवात करायची श्वेब. संघाचे पहिले षटक घेऊन आलाय मनसूर सर कैते चेंडू कारण का आता मात्र 15 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आहे.
पहिला चेंडू घेऊन आलेला श्वेब, पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहणार आहोत ऋषिकेश. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत समीर. एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये ज्याने उभं केलेलं आहे. नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली होताना नक्कीच पाहायला भेटेल. म्हणजे सुपर की चाय और सनाउल्ला की राय लेते हुए 6-7 पावलाचा स्टार्ट घेऊन टाकला चेंडू, हाफ टॅकल बॉल, पंच करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला आहे. चेंडू माझं वाशीला, चेंडू गेला काशीला, जखम मांडीला, विलास चेंडूला. धावसंख्या थंडावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. मंसूर सर कहते चलो जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जिनकी खातिर ऐसा जुनून चाहिए. आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में मंसूर नाम के गुण चाहिए. धावसंख्या झालेली आहे 0. एक चेंडू आतापर्यंत झालेला आहे. थोडी फिल्डिंग मध्ये तब्दीली करताना नक्कीच पाहायला भेटेल. मिड विकेटचा खेळाडू कव्हर पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने नक्कीच पाहायला भेटतोय रिजवानला. कारण का रणनीती नक्कीच असेल, कारण का तेवढा ताकदीचा बॅटर ऋषिकेश. पुन्हा एकदा श्वेब, टाकला चेंडू, पंच केलेला आहे, फक्त दिशा दिलेली आहे. गल्लीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव संघ झाले 1. चांगला बॉल टाकला होता, फक्त दिशा दिलेल्या धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण नक्कीच रिक्वायर रन रेट आपण पाहिला 5.77 रिक्वायर रन रेट. स्ट्रायकिंग एंडला आहे ऋषिकेश, नॉन स्ट्राईकला समीर. 13 चेंडू आणि 15 धावाचं समीकरण. 13 चेंडू आणि 15 धावाचं समीकरण आहे. टाकला चेंडू, बॅकवाला टाकला चेंडू, पुन्हा एकदा बेट. चांगला कमबॅक म्हणावं लागेल श्वेब यांचं. जबरदस्त बॉलिंग, आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, लढतोस का वेड्या, लढण्यात शान आहे. सुखासाठी कधी रडावं लागतं, तर सुखासाठी कधी हसावं लागतं, तर सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. पाण्याला
आता कोरोनाचं नाव घे दवाखान्यात बसून अशी अवस्था कुणाची झालेली आहे ऋषिकेशची. परंतु तेवढी क्षमता आहे त्या संघाकडे, कारण का स्वप्नील अजून मैदानामध्ये आहे, यश आहे, 11 खेळाडू शिवशक्ती या संघामध्ये आहेत. परंतु शेवटच्या बॉल पर्यंतची मॅच जाते. गब्बर सिंग ये कह के गया जो डर गया वो घर गया, ओ गब्बर सिंग कह के गया जो डर गया तो घर गया. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला आहेत स्वप्नील. फक्त एक चेंडू वरती आहे. स्वप्नील मास्टर माइंड गेम खेळायचा आहे, प्रेशर घ्यायचं नाही, कारण का 4 चेंडू 5 धावा 1 धावेनेच फक्त वरती आहेत. मोठे शॉट मारायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला डिफेन्स खेळ खेळायचा म्हणजे एक एक धाव तुम्हाला काढायची आहे, एक मध्येच कन्वर्ट होणार आहे. जर घाई केलात, अति घाई संकटात नाही गुरु. प्रेशर महत्वाचं आहे. प्रेशर ज्याला रिलीज करता आला, का कुणाला 20,000 ने घेतलं, त्यांनी प्रेशर त्याला रिलीज करता आलं होतं. चांगला शॉट त्यांनी त्याच्या बॅटमधून पाहिला. आता मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सुद्धा धावा येणे गरजेचे आहे, धावा येणे गरजेचे आहेत. म्हणून म्हणतो ना भावा, मी रन करतोय भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतोय रन, कोणाची आहे हवा, ना नावासाठी ना धावासाठी. हुसेन सर कहते चल पण नावासाठी ना धावासाठी, आम्ही खेळणार फक्त आमच्या गावासाठी. गावासाठी गुरु, गावासाठी. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे, टीम मिटिंग घ्यायची नाही. आणि स्टार्टिंगला पाहायला पाहिजे यश, लेफ्ट हँड बॅटर, चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु 3 चेंडू 4 धावा. बॉल तुम्ही जर डॉट केला तर प्रेशर वाढवणार आहात, त्यामुळे प्रत्येक बॉलवर 1 धाव येणे गरजेचं आहे. नक्कीच तुम्हाला व्हाईट चेंडू आणि तुटीमध्ये कन्वर्ट नक्कीच तुम्ही कराल. आउटफील्डचा वापर नक्कीच तुम्हाला करावा लागेल, कारण जे आउटफील्ड भौगोलिक परिस्थिती मैदानाची आहे त्या परिस्थितीनुसार तुम्हाला खेळावं लागेल, कोणताही संघ असू दे. पुन्हा एकदा सनाउल्ला, हो चांगला मला शॉट, किती धाव्यासाठी कन्वर्ट होतोय. आणि यश सुद्धा बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर मात्र आउट झालेला आहे. अडचणीमध्ये सापडला संघ शिवशक्ती, हा संघ अडचणीमध्ये सापडला. परंतु अजून सुद्धा बघा काय शॉट, बॅकहॉलला चेंडू टाकला, चेंडू चांगला अटेम्प्ट केला होता, परंतु थ्रो जो पाहिला ना आपण, अप्रतिम थ्रो. पण सनाउल्लाने बघा कसा तो थ्रो घेतला. यासिरचा आणि सनाउल्लाचा रिएक्शन टायमिंग एकदम परफेक्ट राहिला, बरोबर ना. 2 चेंडू 4 धावा. फास्ट सामना खेळवायचा आहे. तारा टूट भी जाए, तारा टूट भी जाए, जमीन पे नहीं गिरते हजारों दो दरिया समुंदर पर समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. 2 चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. स्ट्राईक लाईट स्वप्नील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धे नियम आहे. हो आता मात्र किती धावा, 3 धावा काढायचे आहेत, 3 धावा काढायचे आहेत. बघा किती धावा येतील. 2 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. कोण कहते की आजादी की शाम नहीं होने देंगे. 1 चेंडू आणि 2 धाव, 1 चेंडू आणि 2 धाव. कोण कहते कि आजादी की शाम नहीं होने देंगे, वीरों के समाधि को बदनाम नहीं होने देंगे, जब तक तन में कर्म लहू की एक भी बूंद बाकी है, भारत माता का चल नीलाम नहीं होने देंगे, नीलाम नहीं होने देंगे, नीलाम नहीं होने देंगे. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा असा समीकरण. दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर. टेन्शनच नाही गुरुला आमच्या. 1 चेंडू 2 धावा निवांत. 1 चेंडू काम तमाम. 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. काफी रोमांचक मुकाबला देखने को मिलेगा इस ग्राउंड पर. थोड़ी फील्डिंग में तब्दीली करते हुए
मोठा असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला शेवटचा बॉल आहे. फास्ट सामना खेळायचा जरा, फास्ट सामना खेळायचा. एक चेंडू, हो आता मात्र किती धावा निघतील, किती धावा निघतील, निघतील की धावा. आणि मात्र केशिया संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. वसीम भाईचा संघ विजयी. हितेश शिगवण यांनी यायचं मुख्य व्यासपीठावर. हितेश शिगवण